ऑक्टोबरला पत्र लिहिलं होतं. पाणी चोरी कशी होते, कुठे होते, किती प्रमाणात होते, त्याच्या विथ लोकेशन आणि कुठले अधिकारी इन्व्हॉल्ड आहेत नावासकट दिलं. 1 तारीख ते 30 तारीख आम्ही थांबलो. 30 ऑक्टोबरला आम्ही एक स्मरणपत्र दिलं. दोन्ही पत्राला उत्तर नाही आणि कुठेही त्यांनी काही ॲक्शन दिसली नाही. म्हणून आपल्या माध्यमातून आज त्यांना जागा करायचा आमचा एक प्रयत्न आहे. पाणी चोरी रोजची किमान 60 MLD पाणी होते, म्हणजे 1800 MLD पर मंथ आणि 21,600 MLD पर इयर पाणी चोरी होते. ही जर चोरी आपण थांबवू शकलो तर दिवा असो, कळवा असो, मुंब्रा असो किंवा घोडबंदर रोड असो, कुठल्या तरी एक प्रभागाची तरी टँकरमुक्त एक प्रभाग होऊ शकतो. पण ह्याचा मलिदा त्यांना मिळतो आहे आणि ह्याचा मलिदा मिळत असल्यामुळे त्यांना काहीही इंटरेस्ट नाही. दर महिना 2,000 रुपये आखून इल्लिगल पाण्याची कनेक्टिव्हिटी चालू आहे. काही ठिकाणी 2 इंचाचं कनेक्शन सँक्शनड आहे आणि तिकडे 6 इंचाचं कनेक्शन दिलं गेलेलं आहे. आम्ही कुठलीही गोष्ट हवेत बोलत नाही. विथ फोटो, विथ लोकेशन आम्ही सगळं सांगत आहोत. आता बघूया आयुक्त काय करतात. ह्याच्या पुढची आमची ॲक्शन अशी राहील की आम्ही 3-4 जास्तीत जास्त 5 दिवस थांबू. जर आयुक्तांनी काही कारवाई केली नाही अधिकाऱ्यांवर आणि या इल्लिगल कनेक्शन्सवर, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जागेवर जाऊन इल्लिगल कनेक्शन तोडतील. दुसरं मी स्पेसिफिकली सांगतो की जर कुठे खणून बघायचं असेल खरं का खोटं, तर त्याचे पैसे पण राष्ट्रवादी काँग्रेस भरायला तयार आहे. आम्ही पैसे भरू, आयुक्तांनी एक टीम द्यावी, पत्रकार सगळ्यांनी यावे आणि आम्ही दाखवून देऊ चोरी कुठे होते आणि कशी होते.